सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाकडून सुमोटो अवमान याचिका 29 एप्रिलपर्यंत सुनावणी स्थगित। ओझांनी केलेल्या गंभीर आरोपांची कोर्टाकडून दखल। फी न भरल्यामुळे 36 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवलं। भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद जकातदार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातला प्रकार। शिक्षण विभागाची मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये रोहिले समुद्र किनाऱ्यावरून ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्लं समुद्रात झेपावली। कासवांच्या संवर्धनामध्ये गुहागर तालुका अव्वल। अकोल्याच्या मूर्तिजापूर मार्गावर बोरगावजवळ कारला अचानक पेट। चालक आणि प्रवाशांनी उडी घेतल्यामुळे जीवितहानी टळली, तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। मंगळवारपासून देशभरात वक्फ सुधारणा कायदा लागू करण्यात आला। गृह मंत्रालयाची माहिती। वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेनं 2 एप्रिलला आणि राज्यसभेनं 3 एप्रिलला मंजूर केलं। 5 एप्रिल रोजी राष्ट्रपतींनी दिली मंजुरी। पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याविरोधात निदर्शनं सुरू असताना हिंसाचार। निदर्शकांनी पेटवली वाहनं। निदर्शकांशी झालेल्या संघर्षामध्ये अनेक पोलीस जखमी। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या आणि लाठीचार्जही केला। वाराणसीमध्ये पदवीच्या विद्यार्थिनीचं अपहरण करून 7 दिवस 23 मुलांनी केले सामूहिक अत्याचार। व्हिडिओ देखील बनवले। 11 अज्ञातांकडून गुन्हा दाखल, 6 जणांना अटक। घटना 29 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान घडली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।